नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाड शहरात मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत ऑपरेशन तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सेवानिवृत्त सैनिक यांची उपस्थिती लाभली. सेवानिवृत्त सैनिकांचा महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. भारतीय संरक्षण दलाचा विजय असो, जय जवान जय किसान, भारत माता की जय अशा घोषणा देत तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली. महाडमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आला, नेमकं काय उद्देश होता आणि काय संदेश द्यावा? ज्या भारताच्या नौजवानांनी सैनिकांनी जे सिंदूर यात्रा जे सिंदूर ऑपरेशन हे सफळ केलं आणि त्या निमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये ही तिरंगा रॅली निघालेली आहे. त्यामध्ये आम्हीही रायगडमधून महाडला आज आपण ही तिरंगा रॅली काढलेली आहे की त्यांना समर्थन देण्यासाठी, पंतप्रधान आणि देशाचे सैनिक यांना समर्थन देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज आम्ही सर्व उत्स्फूर्तपणे आज या तिरंगा रॅलीमध्ये सर्व जाती धर्माची लोक आम्ही समजतो. खासदार सुनील तटकरे यांनी तुम्हाला सूचक सूचना महाडमध्ये येऊन दिलेली आहे. संयमाचा कडेलोट होऊन देऊ नका. गोगावलेंचं काय उत्तर आहे? मला वाटतं आज तो विषय आत्ता घेणं बरोबर दिसत नाही आहे. मला वाटतं तुम्ही जर दुपारनंतर मला भेटलात तर त्याला ते नेपकिन असेल काय असेल ते बाकीचं आम्ही उत्तर देऊ. पण आज फक्त आणि फक्त देशाचे पंतप्रधान आणि देशाचे सैनिक फक्त यांच्या समर्थनार्थ आजची रॅली आहे. तरी माझी कृपा करून मीडियावाल्यांना विनंती आहे की बरेच दिवस बाकी आहेत, त्याचा समाचार घ्यायला आपण कधी तयार आहोत. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.